गुड इव्हनिंग. दिवाळी हा दिव्यांचा सण. हा सण आपण खूप उत्साहाने साजरा करतो. आपण मिठाई बनवतो, नवीन कपडे घालतो, आपल्या आई वडिलांबरोबर, आजी आजोबांबरोबर, नातेवाईकांबरोबर साजरा करतो. पण हा उत्साहाचा गोडवा कुठेतरी कमी राहतो. जसा दिवाळीचा अंधार, नेहमीचेच दिवस आणि नेहमीचाच रात्र. आपल्याकडे हा सण विविध पदार्थांनी साजरा केला जातो. पण ह्या वर्षी आम्ही काशीद परिवार ह्या सणाला आशा सदन या वृद्धाश्रमात साजरा करतो आहे. दिवाळी सण सगळ्यांच्या आनंदाचा, उत्साहाचं उधाण आणणारा सण. पण आपण प्रत्येकजण हा सण वेगवेगळ्या पद्धतीत साजरा करतो. आज आमच्या छोट्या कंपनींनी जी संकल्पना मांडली आहे की ह्या वर्षी आम्हाला वेगळ्या पद्धतीचा दिवाळी सण साजरा करायचा आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आमची थोरवे आणि काशीद फॅमिली आज ह्या वेगळ्याच ठिकाणी घेऊन आलेली आहे. आम्ही करत आहोत. छोट्यांचा विचार आमची साथ. सगळ्या परिवारांना शुभ दीपावली आम्हा सर्वांकडून. प्रथमेश आई हॅपी दिवाळी. बरे ना? आले ते बरं दिवाळी. ये सगळं घरचं बनवलेलं आहे. हा माझा लेख. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हे बघ इथे बघ, आतमध्ये पण आहे. इथे बागडी हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आतून देतो. हॅपी दिवाळी. हा वन मोर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. आपको मिला? हुआ? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थँक्यू. बाकीच्यांना विचारा. तुम्ही थँक्यू. सचू बघितलं. सगळ्यांनी या ना जवळ. हॅपी दिवाळी. तिकडे बघा. इथे नमस्कार. आज आम्ही सर्व काशीद कुटुंबीय, थोरवे कुटुंबीय, जीवन आशा आहे विरय देसाई स्थित वृद्धाश्रमाला भेट दिली आणि त्यांच्याबरोबर आज दिवाळी साजरा करण्याचा आनंद आमच्या कुटुंबातल्या मुलांमुळे आम्हाला मिळाला. कारण हे जे इथे जे वृद्ध महिला पुरुष जे कोणी आहेत ते आपल्या कुटुंबापासून दूर आहेत आणि त्यांच्याबरोबर एक दिवस दिवाळीचा क्षण असा त्यांना आनंद देण्यासाठी आम्ही आज साजरा केला आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्या मुलांमुळे आम्हाला हे आज भाग्य मिळालं. त्यामुळे आम्हालासुद्धा आज खूप बरं वाटलं आणि आम्ही प्रत्येक वेळेला त्याचा प्रयत्न करत राहू की सर्व कुटुंबीय थोरवे काशीद मिळून अशीच प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करू.